हे बघा मित्रांनो, आपल्या कलंबोली गावातील एकविरा आई. मस्तच वाटतंय. असं वाटतंय कारल्याला झालं एकदम तसाच देखावा बिखावा, मागचा मखर वगैरे तसंच बनवलं पूर्ण. एकविराला तर आज नाही जायला जमलं, पण इथे येऊन मस्त वाटलं आम्हाला. अरे आज दिवसभरात आपण भरपूर सारे देवींचं दर्शन घेतलं, पण कलंबोली गावातली एकविरा आईला बघून खरंच खूप भारी वाटलं. एकदम मन असं प्रसन्न झालं. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. तर सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवरात्री आली तर सर्वजणांना ओढ लागते ती जायची खरोशीला. तर आम्ही सर्व निघालो. इकडं नानीचा आणि मम्मीचा पण आहेत. तर हाय करा सर्वांनी. आजचा दिवस दुसरा आणि लाल कलर आहे, सो सर्वांनी इथं लाल लाल मॅचिंग करून इकडं चिल्ली बिल्ली पण सोना घेऊन. तर आम्ही आता सर्व निघालो खरोशीला जायला. आणि नंतर कुठे कुठे जायचं अजून तरी, आणि पुढे जसकारला आणि दांडपाट्याला. तर ठीक आहे, 2-4 देवे आपल्याला करायचे आहेत. आणि एकविरेला जायचं होता नानीचा प्लॅन, पण जास्त लेट झाला आम्हाला निघाला, त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला. आणि संध्याकाळी आपल्याला आपल्या गावातच बसले ना एकविरे, तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि आम्ही आता निघतो खरोशीला. बाय 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 ना, भेटू पुढं. हा का. तर आम्ही आता निघालेलो आहोत. बोला एकविरा माते की जय, खरोशी माते की जय. तर आता खरोशीला चाललोय पहिल्यांदा तर, आणि नंतर तिथे जाऊन नाचायचे. कोण कोण नाचणार काय काय ते सर्व तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसेल. तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर आम्ही कलंबोली सिग्नलला थांबलोय, जरा सिग्नल लागलाय. आणि आपली दुसरी गाडी पण मागेच आहे, ते ड्रायव्हिंग नानी करणार आहे. तर आम्ही चाललोय मागं पुढेच हळूहळू जाणार आहोत. आणि जेवढे देव होतील तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करेन. आम्ही आता पोहोचलो शिवाई आई माऊली. इथे बघा खारपाड्याची तर देवी आहे ही शिवाई आई माऊली. तिथे पोहोचलेलो आणि सर्व लाल 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 कुठं चाललंय आमच्या नानीचं तुम्हाला दाखवतो मी. नानी कुठे गेली द्या. नानी ड्रायव्हिंग मस्त होती तुमची. लेन प्रॉपर लेन फॉलो करत. किती महिने झाले नानी? किती महिने झाले? 6 months झाले. हा बरोबर, भारी वाटतं. भारी परफेक्ट होतं, म्हणजे कुठं असं वाटलं नाही ना. तर इथे मी पहिल्यांदा झालं शिवाई मंदिर. आपल्या खारपाड्याची इथली देवी आहे, तुम्हाला दाखवतो मंदिर. आणि ते सांगत होती मस्त आहे देवी, म्हणजे असं भारी वाटतं इथे, म्हणजे भारी वाटते. बघा ना समोर एकदम अशी हरियाली हरियाली आहे. सर्व लाल 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 बघा. हे बघा इकडे लाल, इकडे लाल लाल लाल, सर्व लाल लाल घालून आल्यात मॅचिंग करून. आणि इकडं मंदिर आहे शिवाई जागृत देवस्थान, श्री शिवाई जागृत देवस्थान खारपाडा. खारपाड्याच्या जस्ट पुढंच आहे डोंगरावरती. ही बघा ही आपली शिवाई माता आहे. आणि तिला दागदागिने असे भरपूर घातलेत. आणि त्या साईडला श्री स्वयंभू सिंह आहे, परत स्वयंभू गणपती आहे, श्री स्वयंभू सर्प. आणि इकडं सप्तशृंगी भरपूर देव आहे तिथं. तर आपण आता आलो शिवाई मातेच्या इथं. आणि हे बाबा इथले गावातले स्थानिक आहेत, तर देवीबद्दल आपल्याला माहिती सांगतात. तर बाबा देवी 100 वर्षापासून माझ्या आजोबापासून या देवीची सुरुवात आहे. आणि इथे एक जाधव नावाचा बेलदार आला होता खिंड फोडण्यासाठी गाढवं घेऊन. आणि ते खिंड फोडत असताना त्याला काही ते धनप्राप्ती झाली. पण त्याच्या बापाने त्याच्या मुलाला सुखदेवला सांगितलं की सुखदेव आपल्याला या शिवाई मातेने बरंच काही दिलेलं आहे, तर आपण एक मंदिर बांधूया. पण तो शेवटपर्यंत मंदिर बांधायला आला नाही. परंतु त्या देवीने त्याला काहीतरी फटका दिला. नंतर तो त्याच्या सहकुटुंब सहपरिवार इथं या ठिकाणी आला. आणि त्यावेळेला त्याने गावकीची लोकांना जमवली, मला असं करायचं, मला तसं करायचं, मंदिर बांधायचं, ही जागा अमकं तमकं वगैरे वगैरे इत्यादी. मग तो गावकीने आम्ही स्वतः खर्चाने हे मंदिर इथंशी बनवलेलं आहे. इथली शांतता आणि इथलं देवस्थानाचं एकंदरीत वातावरण बघितलं तर एकदम स्वच्छतामय आहे. आलेल्या अतिथींना, आलेल्या भाविकांना उत्तम प्रकारे इथं सेवा दिली
केली जाते आणि ही देवी नवसाला पावणारी आहे. या देवस्थानाला कुठेही दरवाजा खिडकी नाही. शनी शिंगारपूर सारखी देवस्थान आहे, कुठेही दरवाजा खिडकी नाही आणि इथल्या वस्तूला कोण हात लावत नाही. आणि ती वस्तू नेली तर ती लगेच तात्काळ 8-10 दिवसात ती वस्तू इथं परत आणून छान ठेवली जाते. अशी या देवीची खाती आहे. आणि ही देवी, ह्या देवीसमोर जे आपण काय मनन केलं नाही किंवा जे मागितलं ते आपल्याला ही देवी प्राप्त करून देते. आणि इथली महाराष्ट्रामधले येणारे सर्व भाविक या देवस्थानावर खुश आहेत. ठीक आहे, बोला शिवाई माते की. शिवाई माते की जय. तर तुम्ही पण केलंबा मातेला जात असाल तर जातानाच खारपाड्याची पुढंच आपल्या शिवाई मातेचं मंदिर आहे, तर इथं पण तुम्ही नक्की भेट द्या. आणि जसं का काकाने आपल्याला सांगितलं ही देवी नवसाला पावणारी, तर तुम्ही पण या आणि इथे दर्शन घ्या. ओके काका, धन्यवाद. धन्यवाद. चालेल. कुठला वाडा तो कलंबा. यांनी तर ती माहिती मिस केली, कारण की बाहेर येऊन फोटोशूट चाललेला आहे नानी संचा, पण इकडे मम्मी संचा. तर आता डायरेक्ट तुम्ही युट्यूबलाच बघा. आम्ही आता इथून चाललो डायरेक्ट खरोशीला, केलंबा देवीला चाललोय. नंतर तिथं जाऊन नाचायचं थोडा. इथं पण मस्त वाटलं येऊन, तर तुम्ही पण जातच. हो मस्त माहिती. हां का, तर इतर वेळेस लावत होतं पण आता लावला नव्हता. असो, तर आपण आता निघूया केलंबा देवीला जायला. आता आम्ही केलंबा देवीला पोहोचलोय आणि त्यांना मी तिकडे पुढे सोडला. इकडं पार्किंगला भरपूर एवढी मोठी जागा आहे, तर पक्की फुल झाली म्हणून मागं जाऊन लावली आणि त्या साईडला लावली. दोघांच्या तर चुकामुक झाले. मी इथून गावातून चालत चालले. तर हे बघा, इथं भरपूर सारी केलीची पाण्याची झाडे वरती पण आहेत आणि त्याचवरून केलीच्या पाण्यातून प्रकट झाले आई, त्यामुळे ह्या देवीचं नाव पडलं केलंबा देवी. तर आता वरती जाऊन सर्व नाचणार आहेत, तुम्हाला सर्व दाखवतो. इथं फोन लावायला नेटवर्क पण आहे आणि त्या साईडला पार्क केलं आणि मी मागं केले. बघू आता हे सर्व कुठं भेटतात आपल्याला. ते आम्ही आता खरोशी केलंबा देवीला पोहोचलेलो आहोत, पण इथं जरा आमची चुकामुक झाले. नानी आणि मी पार्किंगला सोबत गेलतो, पण नानी राहिले तिकडच ना, मी आलो इकडं. आता ही सगळी नानीची वाट बघत बसल्या. यश गेला आता नानीला आणायला, बघू आता कधी येतं. इथं काय इथं नानी जवळ का, नानी जवळ का, नानीला वाज देते तो न चट लागले नानी. मग खा ना. का उपास आहे, पाय पडून आला का. नानीला भरो ना. संपला. हे तुला काय पाहिजे. अरे नानी कधी यायची. ए मम्मी कुठे. अरे काय ओळखत पण नाही, सगळी लाल लाल दिसत दिसते. आल्या नानी आल्या. मी तिकडून आलो गावात. तुम्ही निघून यायचं ना, अर्धा तास झाला आपले. हा फोटो काढायचे थांबले त्या कधीपासून. आज नवरात्रीचा दुसरा दिवस होता म्हणून जास्त काही गर्दी नव्हती, पण आणखी 1-2 दिवसांना इथं भरपूर गर्दी वाढेल. पण आपलं पण दर्शन आता 5 ते 10 मिनिटात होईलच. बघूया किती टाइम लागतं आपल्या दर्शनाला.
चेलंबा आईचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय आणि मस्त दर्शन झालं सर्वांचा. झाला ना चांगला. इथं सर्व नाचले वगैरे आणि नंतर इथल्या ग्रामस्थांनी म्हणजे मस्त अशी पार्किंग वगैरेची सोय केली, ती पण जरा जास्त लांब ठेवले. आणि आम्ही आता कुठे चाललो? चिंचवडला. त्याची जितूआईला चाललोय. नंतर तिथून चिंचवडला जायचे ना, जितूआई नंतर चिंचवडला जायचे. तिथून तर अजून 2 देवांचं दर्शन घ्यायचे. आणि बस यांनी काय शॉपिंग केली. इकडे बघा, इकडे भाज्या बिज्या घेतल्या आणि परत ताज्या भाज्या असतात. बिस्किट तरी काय घेतले सगळे, बिस्किट घेतल्या. अरे दुसरीकडे पुढे आले तेव्हा थोडीशी प्राइस कमी दिसली, ती ह्यांची तोंड बघण्यासारखी झाली. ती शूट करायला नाही भेटला, त्याचं दाखवले असतं तुम्हाला. कधीपासून चालतोय पण गाडी काही येतच नाही, एवढ्या लांब लावलेली मगाशी. हे बघा इकडं पण इकडून गाड्या लागल्यात अशा पूर्ण इकडं. आणि इकडं पार्किंग ठेवली या साईडला, ती पण पूर्ण भरली. इथं आता वाजल्यात 5:45 का 6 वाजले रे, 5:45 का 6 वाजलेत. आणि आणखी 2 देवींचं दर्शन घेऊन मग आपल्याला जायचं घरी. तर बघूया कसं काय असतंय ते. आम्ही आता जिते गावात आलोय. इकडं मंदिर आहे जितूआईचा. तर आतमध्ये इथून दाखवतो मला कसं मंदिर आहे. हाय ना. आणि इथं नाचायचं का? मगाशी नीट नाचायला भेटला ना. ही बघा जिते गावातली जितूआई. आम्ही आता चिंचवडच्या महालक्ष्मी मंदिरात आलोय. इथं पार्किंगला गाडी लावायला चाललोय. पण इकडं व्ह्यू बघा कसला भारी वाटतंय. तिकडं मंदिर पण आणि तिकडं सनसेट होत आहे. एक मस्तच वाटतंय. भजन चालू आहे मंदिरात. तर आपण आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. जाण्याआधी बरं तुम्हाला हा व्ह्यू दाखवा. कमळाची फुलं आहे तिकडं, त्याला द्या. आणि इकडून आपण आता दर्शन घेऊ. थांबा इथं पार्किंगला गाडी लावू आणि मग दर्शन घेऊ मंदिरात जाऊ. चिंचवडला आलोय ना. इथं मंदिर बघा किती मस्त सजवलं आहे. आणि आतमध्ये अरे बाजू हां. आणि इकडं देवीला पण आतमध्ये मस्त सजवले. खूप छान वाटतं इथं बघा. इथं मंदिर पण मस्त सजवलं आहे. चिंचवडच्या महालक्ष्मीचं दर्शन करून आम्ही आलो इथं आपल्याच गावात, जिथे एकविरा आईचं उभे मुखवटा बसवलेला आहे. मुखवटा म्हणजे आपली एकविरा आईच बसवलेली आहे. तर आपण तिथलं दर्शन घेऊ. आता तुम्हाला पण दाखवतो नक्की कसं आहे. मम्मी मला सांगत होती का आपला मुखवटा होता ना एकदम गाजत वाजत आणलेला गावातून पूर्ण. त्या दिवशी मी तर नव्हतं वाटतं. तर आता काय आहे ना ते तुम्हाला पण दाखवतो आणि मी पण बघतो. हे बघा मित्रांनो, आपल्या कलंबोली गावातील एकविरा आई. मस्तच वाटतंय. असं वाटतंय कारल्याला झालं एकदम तसाच देखावा बिखावा. मागचा मखर वगैरे तसंच बनवलंय पूर्ण. हे बघा. आणि आजचा लाल कलर आहे म्हणून लाल कलरचा लुगडा पण घातलाय आईला. चला आम्ही आता दर्शन करून घेतो. बाकी एकविरेला तर आज नाही जायला जमलं, पण इथे येऊन मस्त वाटलं आम्हाला. अरे एकविरेचं दर्शन झालं. हां हे बघा. नंतर बोलली का इकडेच जाऊ आपण. हां मस्त वाटतं एक नंबर. आज दिवसभरात आपण भरपूर सारे देवींचं दर्शन घेतलं. पण कलंबोली गावातली एकविरा आईला बघून खरंच खूप भारी वाटलं. एकदम मन असं प्रसन्न झालं. तर आता आम्ही आलेलो घरी. इथे नानाची गाडी होती पार्क केलेली आहे आणि आता आम्ही घरी चाललोय. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.